आधी प्रसंग ऐका आणि त्यानंतर मी तुम्हाला बातमी सांगतो। चाळीमधून एक महिला चाललेली होती। 2 घरं सोडून उजव्या हाताला आणखी एक घर आहे। त्या घरातून तिला एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला। रडण्याचा आवाज आला म्हणून तिने बाजूला जस्ट अशी पत्र्याचं तिथे ॲडजस्टमेंट आहे बेडरूमच्या बाजूला, तिने त्यात फटीमध्ये वाकून बघितलं। तिला दिसलं की संबंधित मुलीच्या अंगावरती कोणतेही कपडे नाहीत आणि ती रडती। ते बघितल्यानंतर या महिलेने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि दरवाजा नॉक करायला लागली। दरवाजा नॉक करायला लागल्यानंतर त्या मुलीचे जी आतमध्ये रडत होती तिचे आजोबा बाहेर आले आणि ते बाहेर आल्यानंतर त्यांनी विचारलं की काय झालं काय नाही। तर तोपर्यंत आरडाओरडा केला होता। आणखी आजूबाजूचे 4-5 जण आलेले होते। या सगळ्यांनी मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला। मग त्यांना कळलं की तिला एका ठिकाणी पोटमाळ्यावरती ठेवण्यात आलेलं होतं आणि जेव्हा ते मुलीपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता। आजूबाजूचे जमा झाले, पोलिसांना बोलण्यात आलं आणि त्यानंतर उघडकीस काय आलं तर पुण्याच्या पर्वतीच्या भागामध्ये एक वसाहत आहे। त्या वसाहतीमध्ये आजोबांनी 60 वर्षांच्या त्यांच्या नातीवर, किती 9 वर्षांच्या नातीवरती दुष्कृत्य किंवा त्याला आपण म्हणू की अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि महत्त्वाचं काय तर आईलाच तिच्या बापाविरोधात लेकीला मॉलेस्ट केल्यासंदर्भात तक्रार दाखल करावी लागली। आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे घटना काल उशीर रात्री घडली, पण मी 2 गोष्टींसाठी थांबलो होतो हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या आधी। प्रसंग त्यातला एक महत्त्वाचा याच्यासाठी आहे की एक्झॅक्टली मेडिकल रिपोर्ट्स काय सांगतात हे समजून घेतलं पाहिजे, कारण त्याच वेळी आपल्याला कळेल की खरंच काय घडलंय। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जी 9 वर्षांची मुलगी आहे तिचं या सगळ्यातलं व्हर्जन काय आहे हे जेव्हा घराच्या बाहेर ज्या महिला आली, तिला आपण मावशी असं म्हणू की त्या मावशी आल्या, त्या आरडाओरडा करू लागल्या त्या, आणि दुसरं म्हणजे ह्या 9 वर्षांच्या मुलीची आई, या दोघींनी जेव्हा त्या लेकीला विश्वासात घेतलं तेव्हा तिने जे काय सांगितलं या सगळ्याचा जबाब आणि मेडिकल रिपोर्ट आता माझ्या हातात आहे। आणि हा व्हिडिओ बघताना मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीचा प्रसंग घडला। याच्या आधी भोर नसरापूर तुम्ही बघितलंच, पण आता परत एकदा आईच्याच वडिलांनी म्हणजे लेकीच्याच आजोबांनी तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। ही स्टोरी रेकॉर्ड करताना संबंधित आरोपीला कोर्टात हजर करणार आहेत पोलीस आणि त्याला आता किती दिवसांची कस्टडी मिळते बघणं महत्त्वाचं आहे। पण ह्या सगळ्या प्रकरणात जी तक्रार दाखल झाली त्यातला जबाब अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो यासाठी समजून घेतला पाहिजे की नक्की या सगळ्या प्रकरणात घडलं काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यानंतर मिळेल। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आधीच डिस्क्लेमर देतो, मुलगी लहान आहे, पॉक्सोचा गुन्हा या सगळ्यामध्ये दाखल झालेला आहे, पण तिची आयडेंटिटी मला डिस्क्लोज करता येणार नाही। तिच्या आयडेंटिटीशी संबंधित असणारे कोणतीच गोष्टींची मला आता नावं घेता येणार नाही। त्यामध्ये आरोपी आजोबाचं सुद्धा नाव घेणं, कारण ऑटोमॅटिकली ती लिंक परत तिथेच जाते। सुरुवात करू, तिच्या आईने दिलेला सगळा जबाब आहे, त्यामुळे तुम्हाला घटनाक्रम काय, तारखापेक्षा वेळा काय आहेत हे आणखी स्पष्ट होईल। 5 तारखेला हा सगळं आहे, 5/5/2026 रोजी आई सांगते की मी सकाळी 9:30 वाजता माझ्या कामाला निघून गेली। त्यानंतर माझे पती जे रिक्षा चालतात ते 11:30ला घरातून बाहेर पडले। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालल्यात, त्यामुळे दोन्ही मुलं माझी घरीच होती। आता आम्ही जेव्हा कामाला गेलो तेव्हा दिवसभर सगळं संपलं आणि संध्याकाळी जेव्हा ती म्हणते की 9च्या सुमारास मी घरी येत होती आणि घरी येत असताना रस्त्यावर असलेल्या एका मुलीने विचारलं की XYZ ही तुमचीच मुलगी आहे का? तिला पोलिसांनी सध्या मावशीच्या जवळ उचलून ठेवलेलं आहे। मावशी म्हणजे कोण? तीच महिला जी व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की त्या कॉरिडॉर म्हणून चालत असताना ओरडत होते, तिच्यामुळे हा सगळा प्रसंग उघडकीस आला। त्या महिलेला आता आपण सध्या मावशी असं म्हणू की तिच्या आईला ती मुलगी असं सांगते तिथे रस्त्यावर असलेली की तुमच्या मुलीला मावशीजवळ पोलिसांनी घेऊन ठेवलेलं आहे। आता त्यावेळी त्या लगेचच तिथे मावशीपाशी पोहोचल्या, तिथे बरेच लोक जमा झालेले होते आणि मावशीने बघून त्यानंतर सांगितलं की ती म्हटली की मी 8:30-9च्या सुमारास माझ्या इथून चाललेली होती कॉरिडॉरमधून, तुमच्या घराच्या बाहेर जिथे असं घर आहे त्याच्या बाजूला थोडंसं वॉशरूम आहे आणि पलीकडे एक रूम काढली त्यांनी पत्रा टाकून। तर ती म्हटली त्यावेळी मी चाललेले होते, तेव्हा पत्र्याच्या रूममधून मला तुमच्या मुलीचा रडतानाचा आवाज आला। आता आवाज आला त्यामुळे मग मी त्या खाचेतून म्हणजे त्या फटीमधून आतमध्ये बघितल्यानंतर मला तिथे दिसलं की मला तिथे माणूस दिसला, म्हणजे तुमचे वडील मला तिथे दिसले आणि तिथे तुमचे वडील दिसल्यानंतर मला असं दिसलं की तुमच्या लेकीच्या अंगावर तिथे कोणतेही कपडे नव्हते आणि ते म्हणजे तुमचे वडील हे
तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या हाताने तिची छाती दाबण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता आणि तुमची मुलगी त्यावेळी रडत होती. आता इतकंच नाही तर तसेच त्यांनी स्वतःची पॅन्ट काढली आणि त्यानंतर त्यांनी बाकीच्या गोष्टी इथे करायला सुरुवात केली, पण मुलगी रडत होती. आता हे सगळं झालं आणि हे सगळं झाल्यानंतर असं दिसलं की म्हणूनच मी आणखी ते म्हणतात की ओरडले, 4 जणांना बोलवलं आणि त्यानंतर मग दरवाजा उघडला. आता दरवाजा उघडल्यानंतर काय आलंय की त्या म्हणतात की त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांची लेक ही पोटमाळ्यावरती नग्न अवस्थेत होती. तिच्या अंगावर त्यावेळी कोणतेही कपडे नव्हते आणि त्या मावशीने, त्यांचं नाव आहे पण ते घेतात, त्या मावशीने तिला लेकीला पोटमाळ्यावरून खाली उतरवलं, तिच्यावरती कपडे घातले आणि या सगळ्या संदर्भात कोणतरी पोलिसांना फोन करून कळवलं. आता ही सगळी घटना संबंधित मावशीने तिच्या आईला सांगितली, त्यांच्या लेकीवरती अत्याचार झाला तिला. मग हे कळल्यानंतर मी माझ्या लेकीला विश्वासात घेतलं, असं ती आई सांगते, जी या सगळ्या प्रकरणातली अर्जदार आहे. मी तिला विश्वासात घेऊन विचारलं. मग तिने मला सांगितलं की संबंधित जे आरोपी आहेत त्यांना आपण म्हणू की ते तात्या, असं आपण त्यांना म्हणू. ठीक आहे. ते म्हणतात की तात्यांनी मला बोलवलेलं होतं आणि म्हणजे लेकीने विश्वास घेतला, तर लेक त्याला सांगू लागली आईला की तात्यांनी मला बोललेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तू आज संध्याकाळी इथेच माझ्याजवळ झोपायचंस आणि तू काय तुझ्या घरी जाऊ नकोस. आता असं सांगून त्यांनी काय केलं, त्यांनी तिच्या अंगावरचे कपडे काढले, त्यानंतर त्यांनी बाकीच्या गोष्टी करायला तिथे सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतःची पॅन्ट काढली आणि ते माझ्यावरती, तिचं म्हणणं आहे ते माझ्यावरती झोपू लागले. तेव्हा मी इथे रडू लागली आणि मी तिथून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ते करत असताना त्यांच्या हाताचं नख हे माझ्या चेहऱ्यावरती आणि छातीवर सुद्धा लागलं आणि त्यानंतर कोणीतरी घराचा दरवाजा वाजवला. त्यानंतर त्यांनी मला पोटमाळ्यावरती उचलून ठेवलं आणि नंतर जेव्हा मला आठवतंय, असं ती मुलगी सांगते, तेव्हा मी इथे हॉस्पिटलला आलेली होती. आता 9 वर्षांची मुलगी आहे. ठीक आहे. या सगळ्यामध्ये आता ती आई हा जबाब कन्क्लूड करते आणि ती असं म्हणते की संध्याकाळी 8:30 ते 9 वाजता, 5 तारखेला संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान माझी मुलगी घरी असताना आमच्या परिसरात राहणारे, तिथेच ते राहायचे, ते पण बरं मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ते महिनाभरासाठी इथे आलेले होते. एरवी ते तिथे राहत नाहीत. माझे वडील, असं तिथे म्हणते, आपण त्यांना तात्या असं नाव दिलेलं आहे, माझे वडील तात्या हे तिथे आले. त्यांनी माझ्या मुलीस घरी बोलवलं त्यांच्या इथे. त्यानंतर अल्पवयीन असल्याची तिला माहिती असताना सुद्धा माझ्या मुलीच्या अंगावर त्यांनी कपडे काढले. तिच्यावरती जो ऑब्सिन ऍक्ट, म्हणजे बाकी गोष्टी मला वाचून पण दाखवता येणार नाही, तो ऑब्सिन ऍक्ट केला. स्वतःची पॅन्ट काढून तिच्या अंगावर झोपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अत्याचार केल्याचं हे क्लिअर झालेलं असून तिच्यावरती नखांनी ओरखडे सुद्धा काढलेत. ती छातीवरती आणि गालावरती नखांनी ओरखडे काढलेले आहेत आणि म्हणून मी त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार देते. आता या सगळ्यामध्ये आणखी एक खाली जो महत्त्वाचा मुद्दा होता तो असा आहे की सुरुवातीला काय झालं, म्हणजे मी पोलिसांशी सुद्धा हा विषय क्रॉस व्हेरीफाय केला. मी कालपासून सुद्धा पोलिसांशी बोलतो. आजही सकाळी 2 अधिकाऱ्यांनी मी या प्रकरणात भेटलो की एक्झॅक्टली झालं काय होतं. जेव्हा जबाब समोर आला, जेव्हा तिचा रिपोर्ट समोर आला, तेव्हा कळलं की इट इज अ क्लिअर मॉलेस्टेशन. कारण बऱ्याचदा चाळींमध्ये वगैरे असं होतं की वयोवृद्ध माणसं शर्ट वगैरे काढून बसलेले असतात. तर सुरुवातीला संबंधित महिलेला तेच वाटलं, पण जेव्हा ती मुलगी इथे रडताना दिसते, तिच्या अंगावरती कोणतेच कपडे नाही असं दिसलं, तेव्हा तिला डाऊट आला. म्हणून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. ते झाल्यानंतर जमाव सगळा जमलेला होता. सगळ्यांचं म्हणणं होतं, पोलिसांना सगळे म्हणत होते की त्याला आमचा हवाल द्या, आमचा हवाल द्या. पण तुम्ही समजून घ्या, त्या आईवरती आज ही वेळ आली की तिच्याच लेकीवरती अत्याचार केल्याची केस तिला तिच्या वडिलांविरोधात लिहायला लागली पोलिसांकडे, जो जबाब मी तुम्हाला आता वाचून दाखवला. या सगळ्यामध्ये 9 वर्षांची मुलगी असल्याने, अर्थात तिने जे काय सांगितलंय आईला आणि मावशीला, त्या दोघींनी तिला विश्वासात घेतलं, त्यावरून सुद्धा ही गोष्ट क्लिअर झाली की इट इज क्लिअर मॉलेस्टेशन. त्यांनी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरं महत्त्वाचं, याच्या आधी अशा घटना घडल्यात की नाही ते काही क्लिअर नाही आहे, पण संबंधित आरोपीची हिस्ट्रीसुद्धा अजून काही क्लिअर नाही आहे. पण आत्ता आरोपीला कोर्टात नेण्यात आलेलं आहे आणि 2 गोष्टी यातल्या अत्यंत सूचक आहेत त्या मॉलेस्टेशनच्या बाबतीत. एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अंगावरती कपडे नव्हते, हे संबंधित मावशी जेव्हा तिथून जात होते सांगत होते ते आहे. आणि दुसरं म्हणजे ती जी लेक आहे तिच्या अंगावर नव्हते, कारण त्या मावशीने जेव्हा तिला घेतलं, कारण त्यांनी तिला पोटमाळ्यावर लपवलं तिला घेतलं, तेव्हा ती बिचारी अंगावर तिच्या कपडे नव्हते आणि त्याच्या अंगावरती झोपण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून ती रडू लागल्याने आवाज बाहेर आला. मोठा प्रसंग होताना, म्हणजे मोठं दुष्कृत्य होतं, तरी पण मला असं वाटतं टळलं. पण महत्त्वाचं काय, किमान हे त्या अलर्ट असलेल्या मावशीला कळलं आणि म्हणून जगासमोर तरी आलं. अदरवाईज अशा
9 वर्षांच्या मुलीने कसं काय तिच्या घरच्यांना सांगितलं असतं की आपल्या आजोबांनीच आपल्यासोबत असं काहीतरी केलं. पुण्यासारख्या ठिकाणी शहरात घडलेली घटना आहे. याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि महत्त्वाचं काय तर फक्त बातमी देण्यापेक्षा मला असं वाटतं की जे ऑन रेकॉर्ड येतं आहे किंवा जे इन्व्हेस्टिगेशनचा भाग होणार आहे त्या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मग ते फॉरेन्सिक रिपोर्ट्स असतील, ते मेडिकल रिपोर्ट्स असतील, त्याच्या व्यतिरिक्त पोलिसांच्या जबाबात काय आहे, तपासात काय सुरू आहे आणि एक्झॅक्टली हे इन्व्हेस्टिगेशन कोणत्या ग्राउंडवर चाललं आहे, ह्या सगळ्या अगदी आहेत तशा डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आहे. आणि या सगळ्यासाठी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आत्ता थांबतो.